नमस्कार. टॉप न्यूज मराठी डिजिटल चॅनलमध्ये आपलं स्वागत. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस बाकी आहे आणि पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाची एक वेगळी ओळख आहे. सध्या कोरोना काळातील 2 वर्षांनंतर पुण्यामध्ये सुद्धा गणेशोत्सवाची एक जय्यत तयारी सुरू आहे आणि या गणपती उत्सवामध्ये सगळ्यात आकर्षक अशी कुठली गोष्ट असेल ते म्हणजे जिवंत फिरते देखावे. आजच्या टॉप न्यूज मराठीच्या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून तुम्ही जिवंत देखावे हे नेमके कसे साकारले जातात ही सगळी माहिती बघणार आहात. मी आता सध्या तारू मूर्तीवाले यांच्याकडे आलेली आहे आणि या ठिकाणी तुम्हाला हे सगळे फिरते देखावे पाहायला मिळतील. स्थिर देखावे असतील, फिरते देखावे असतील. नेमके हे देखावे कसे बनवले जातात, या पाठीमागे नेमकी त्यांची मेहनत काय आहे, या देखाव्यांचे जे हात तुम्हाला पाहायला मिळतात, मात्र या हातानं मागची अदृश्य जी शक्ती आहे, जे अदृश्य हात आहेत, ते नेमकं हे काम कसं करतात हे सगळं जाणून घेणार आहोत. सुरुवातीला हे जे सगळे देखावे आहेत त्यांची ही सगळी आपण दृश्य बघूयात. एकूणच पाहायला मिळेल या ठिकाणी सध्या त्यांची तयारी सुरू आहे, सगळी लगबग सुरू आहे. तर नेमकं कसं कामकाज चालतं हे सगळं जाणून घेणार आहोत. खरं तर गणपती उत्सव एक कोरोना काळातील 2 वर्षांनंतर तुम्ही हा सगळा अनुभव घेता आहात. काय वाटतंय 2 वर्षांनंतर ही सगळी तुम्हाला उत्साह पाहायला मिळतोय? जवळजवळ आमचं म्हणजे तिसरं वर्ष असं गेलेलं आहे. कारण 19 साली पूर आल्यामुळं बहुतेक मंडळांनी देखावे कॅन्सल केले. नंतर 2 वर्ष कोरोना, त्यामुळं फारच तणावमुक्त हे जीवन होतं. ते आता थोडं काहीतरी आम्हाला आशादायक चित्र निर्माण झालं आहे. मंडळांकडनं मागणी वाढलेली आहे. परत कोरोनाला घालवण्यासाठी कोरोना योद्ध्यांनी काय केलं आहे ते पण ह्या प्रसंगातून दाखवण्यात येत आहे. तसंच आता जे चाललं आहे राजकारण, त्याच्यावर कोणता झेंडा घेऊ हाती, हा जो संभ्रम निर्माण झाला आहे कार्यकर्त्यात, त्यावरील सुद्धा देखावे कार्यकर्ते घेत आहेत. तसेच आता मोदींचं सर्जिकल स्ट्राईक आहे, परत इतर देखावे आहेत हे पौराणिक ऐतिहासिक, त्यावर सुद्धा काम केलं जात आहे. निश्चितच नेमकं काम कसं चालतं, म्हणजे हे जे देखावे आहेत किती मेहनत लागते या पाठीमागे, कच्चा माल असेल याचं नेमकं ती सर्व माहिती सांगा. कारण सुरुवातीला 5-6 महिने आमची थीम चालू असते डोक्यामध्ये, काय आता यावेळेस करायचं. तो एक ड्रॉईंग चालू असतात, स्केचेस चालू असतात. नंतर मग मुवमेंट कशा प्रकारे द्यायच्या मूर्त्यांना, कुठल्या चेहऱ्याची मॉडेलिंग करायची, त्याच्यानंतर ते जे मोल्ड करणं, त्यातून कॉपीज काढणं आणि जोडकाम करणं, यामध्ये पुष्कळ मेहनत आहे. नंतर प्रत्येक मूर्तीला लागणारी ड्रेपरी, ड्रेस, ह्यावर सुद्धा काम केलं जातं. ते बहुतेक काम आमचे घरचेच असतात. मिसेस असते, भाऊ असतो, आमचा मामा विजय चक्के, म्हणजे घरातलेच सगळे काम करत असतात. घरातलीच सगळी मंडळी असतात आणि त्यांच्यामार्फत काम सुरू असतं. त्यांचे बंधूसुद्धा इकडे आहेत. नेमके हे जे देखावे आहेत, हे देखावे हलते कसे बनवले जातात हे सध्या त्यांचं ही सगळं या ठिकाणी तयारी सुरू आहे. एकूणच बराचसा कालावधी लागत असतो. ही सगळी एक शैली आहे, ही कलाशैली आहे. शेवटी त्यांची मेहनत आहे आणि ही कलाकृती साकारण्यासाठी प्रचंड मेहनत असते आणि ती मेहनतच या ठिकाणी आपण सगळी बघतो आहोत. तर इथेही त्यांचं काम सुरू आहे. सोबतच ही जी या सगळ्या प्रतिकृतींना वस्त्र पाहायला मिळत आहेत, तर त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या ही वस्त्र शिवण्याचं काम करत असतात. एकूणच पूर्ण घरातील कुटुंबियांची ही सगळी मेहनत असते आणि ही सगळी तयारी सुरू आहे. त्यांचे बंधूही आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. सध्या कशी तयारी सुरू आहे, कधीपासून सगळं सुरू असतं तुमचं काम? आमची आता ते मुवमेंट वगैरे याची तयारी चालू असते बऱ्यापैकी. मंडळाच्या जशी अपेक्षा असते त्याप्रमाणे आम्हाला करून द्यावं लागतं सर्व जे काय आहे ते त्यांच्या इच्छेप्रमाणे. मग आता सध्या कशा ऑर्डर आहेत तुम्हाला? सध्या आता बऱ्यापैकी ऑर्डर आहेत तशा मुवमेंटच्या वगैरे, ते करता येतात आम्हाला. तसं त्यांना जे पाहिजे ते.
बरोबर. इथेही या ठिकाणी पाहायला मिळतील वेगवेगळ्या प्रतिकृती आहेत. भारत मातेचीही या ठिकाणी ही सुंदर अशी जिवंत देखाव्याची प्रतिकृती पाहायला मिळेल. श्रीकृष्णाचीही आहे. अशा वेगवेगळ्या आहे. खरं तर पथनाट्य असतील किंवा सामाजिक जे विषय असतील त्या सामाजिक विषय हे या जिवंत देखाव्यांच्या माध्यमातून सादर केले जातात, साकारले जातात. ह्या सगळ्या ज्या प्रतिकृती आहेत ते पाहिल्यानंतर एक त्यावेळेसचा जो क्षण असतो तो डोळ्यांसमोर येत असतो. एकूणच हा सगळा आहे त्यांची मेहनत असते त्या पाठीमागे. तर सध्या तुम्ही कसं देता म्हणजे विक्री कशी चालते आणि जर तुम्ही भाडे तत्वावर देत असाल तर त्याचे रेट नेमके कसे असतात? साधारण एका मूर्तीला 5,000पर्यंत भाडं असतं आणि बाहेरची जी मंडळं असतात त्यांना नेणं आणणं काही म्हणजे बजेट नसतं, त्यामुळं त्या विकल्या पण जातात बाहेरगावी मूर्त्या. अशा प्रकारे आमचं नियोजन असतं. रेट काय असतात? रेंटवर कसं देता? रेंटवर साधारण मूर्तीच्या साईजप्रमाणे असतं, मोठी मूर्ती किंवा लहान मूर्ती त्यावर अवलंबून असतात. साधारण तरी सांगा. साधारण आता एक मूर्ती असेल बारीक तर 5,000पर्यंत रेंट असतं, मोठी असेल तर 10,000 रेंट असतं. मग त्याप्रमाणे आता एका सेटमध्ये 5 मूर्त्यांपासून 10 मूर्त्यांपर्यंत मूर्त्या असू शकतात. मग आता सध्या गणपती उत्सवामध्ये कोणकोणत्या आहेत अशा की ज्या रेंटवरती दिलेल्या आहेत? आता बहुतेक सगळ्या रेंटवरच आहेत, कारण आता जे केलेल्या असतात मूर्त्या त्याला मेहनत भरपूर असते. त्या मूर्त्या काय परत करणं होत नाही, त्यामुळे त्या रेंटवरच दिल्या जातात. आणि फायबरच्याच मूर्त्या असल्यामुळं त्याला खर्च पण जास्त होतो करायला, त्यामुळे त्या विकत घेणंसुद्धा मंडळाला शक्य नसतं, त्यामुळे त्या रेंटवर दिल्या जातात. फायबर आणि अजून काय काय लागतं तुम्हाला? काही आता फायबरची मागणी असते, प्लॅस्टर ऑफच्या कमी असतात मूर्त्या, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या. त्या आता ज्या बाहेरगावची मंडळ असतात त्यांना त्या परवडतात, त्या काय परत आणत नाहीत, त्यामुळे त्या विकल्या जातात. निश्चितच खरं तर ही जी एक मूर्ती आहे, एक प्रतिकृती आहे ती बनवण्यासाठी बराच काळ जातो आणि त्यांची तितकी मेहनतही असते त्या मूर्तींसाठी. सोबतच या ठिकाणी सुद्धा सध्या गणपती उत्सव अगदी काही दिवस बाकी आहे गणेशोत्सवाला, त्यामुळं या ठिकाणी सुद्धा तयारी सुरू आहे. जी वेगवेगळी मंडळं आहेत पुण्यातील, बरेचसे काही विक्रीसुद्धा झालेली आहे या ठिकाणी. त्यामुळं एकूणच सध्या पुण्यातील जर परिस्थिती पाहिली तर हे जिवंत देखावे, फिरते देखावे एक वेगळं आणि प्रमुख आकर्षण असतं आणि पुणेकरांची पर्वणी असते हे सगळे जिवंत देखावे पाहण्यासाठी आणि त्यामुळं एकूणच त्याची पुण्यामध्ये सुद्धा एक वेगळी लगबग पाहायला मिळते आहे. कॅमेरामन शिवाजीसह मी माधुरी, टॉप न्यूज मराठी, पुणे.